थोड्या वेळाने जाऊ, माझ्या दोस्तांना भेटते मी तुला सगळ्यांना, आणि मग आपण मस्त खेळू लगे. हां जमतं ना, जाऊ मस्त खेळायला. मन भरून खेळायचं आहे मला खूप खूप. तिकडं माझे कोणी दोस्तच नाही, मला खेळायलाच भेटत नाही, म्हणून मला बाहेर जाऊच देत नाही. आणि मग घरात नुसतं अभ्यास करा, टी व्ही बघा, आणि मला बोरून जातं. म्हणून मग तू नेशील का मला खरं खेळायला? हो हो, तू टेन्शनच नको घेऊ. तू आता आली नाही इकडं, आपण दोघी खूप धिंगाणा करू लगे. बाप रे, काय झालं काकी? बाई बाई बाई, सकाळपासून उठून नुसतं टी व्ही बघतायत. चहा बिस्किट खाणं झाल्यावर मी काय म्हटलं होते, अंघोळ करून घ्या पटपट म्हणून दोघी जणी सकाळी सकाळी. आणि काय टी व्ही बघत बसले तुम्ही? शाळेत जाताना त्याला जीवावर येतं सकाळी उठायचं, आणि आता बरं उठून बसले दोघीच्या दोघी. आई आम्ही आता जाणारच होतो आंघोळीला. आता पहिले मी जाते आणि मग माझ्या नंतर ही जाती. हा चालले मी, चालले. जा तू तुझं काम कर. हो हो चाललेच मी. पटकन नाश्ता करायला या, मग आंघोळ करा दोघी जणी आणि नाश्ता करायला किचन मध्ये या. चला. शांताबाई, ए शांताबाई. अगं बाई शीला, कस काय आली? ये ना. आई सरक ना कमधून, दिसत नाही ना मला टीव्ही. राणी चाभरे, पटकन. ओरडून बोलती आईशी. आंघोळीला पटकन ये शीला, बस. नाही बे शांताबाई, बसत नाही. तूच इकडे ये बरं 2 मिनिटं. बोल, काय म्हणती? मी काय म्हणते शांताबाई, तू चलत होती ना माझ्यासोबत मसाल्याचं सामान घ्यायला, आणि तू सारखं विसरूनच चालली बाई शांताबाई. नाही विसरले नाही मी. काही ना काही निघत राहतं ना शीला, तुझ्या समोरच आहे ना. काही ना काही निघतच राहतं. आता ते वाळवणातच गेले आपले. हां बरोबर आहे. आज जायचं का मग? मी तेच म्हणत होते ना शांताबाई, आज तरी चल बाई, होऊन जाईल ना. मग पुन्हा माझ्या मागं लग्नाची घाई निघाली तर तुला माहिती ना मग कसं. त्यामुळे चल म्हणते मग मी. आता कशाचं लग्न निघतं शीला? आहे का लग्नाचे दिवस आहे का? सरला आणि पुन्हा मे महिना सरला, आणि आता कुठं लग्न काढती? हो ग बाई शांताबाई, पण काही सांगतात नाही. काही साखरपुडा निघाला, काही ना काही निघाला तर करते काय म्हटलं. हां आहे ते बरोबर आहे म्हणा. तर चल मग जाऊ आपण. जायचं म्हणते तू, जाऊ. माझं पण काम आहे बघ एक. आपल्याला ना एक घर बघायचं भाड्याने. 3 रूमचं घर बघायचं आपल्याला भाड्याने. घर कशाला शांताबाई? तुला काय सोडायचं का? म्हणजे तुझं राहतं घरी, तुझं स्वतःचं घरी नाही. काही काम बिम काढते काय घरचं? नाही ना ग, नाही. मला नाही पाहिजे, माझ्या भावाला पाहिजे. माझ्या भावाची बदली होती इकडं, त्याच्यासाठी पाहिजे मला घर. चालतं, तुझंही काम करू, माझंही काम करू, दोघांचं काम करू मग आज. काय बे शांताबाई, पोरगी कोणाची ही समोर बसलेली? पाहिलं नाही का तुझ्याकडे आतापर्यंत? अगं बाई छोटी ती पुतणी माझी. अशी काय करते? पाहिलं नाही का तू हिला कधी आतापर्यंत? नाही ना शांताबाई, कधीच नाही पाहिलं मी. पोरगी गोड आहे, आपल्या राणी एवढी असेल. हां राणी एवढी आहे. आता सुट्ट्या लागल्या, आता राहते ती आई वडिलांना सोडून. तर तिची आजी आली, म्हणजे माझी काकी सासू आली, मग तिच्यासोबत आली हे दोघी जणी. हो का शांताबाई? काकी सासू आली का तुझी? चांगले मग ठीक आहे. चालतं मग कर, मग तू स्वयंपाक पाणी कर, मी आवरते. हो चल. आटपलं का तुमचं? चला बरं, चहा आणते मी. हां आणि शांता, चहा लवकर, जायचं मला पुन्हा वावरांनी. हो पोहे केले नाश्त्याला, ते पण घेऊन येते. राहू दे, पोहे राहू दे. नाश्त्याचा वेळ नाही मला, आधीच उशीर झाला. जेवण करून मी डायरेक्ट, भूकही नाही मला जास्त. चहा आण पटकन तू. वाटलं तर 2 बिस्किट आण, पोहे बी नको आणू. पोहे नको आणू? 2 घास घ्या की खाऊन. खास तुमच्यासाठी केले, नाही तर कोण नाश्ता करतं आपल्याकडं? आता एवढं जीव तोडून केले तुमच्यासाठी, तर घ्या 2 घास खाऊन. एवढं काही नाही जात लगे. नको म्हटलं शांता, बिलकुल ते पोहे बियाचा नाद काढू नको तू. बरं चहा आण पटकन, का चहा बिना घेतात जाऊ मी? बरं चहाच आणते. धमक्या कुणाला देता? चित्रच माणूस आहे बाई हा एक. होऊन तर काही जीव तोडून करायच्यासाठी. नाही मी यांचं असंच आहे, काही केलं तर यांचं नसते, खायचं नसते. आणि ज्या दिवशी काही नसन त्या दिवशी यांना पहिले नाश्ता आठवतो. काय मग छोटी, करमतं का? आठवण येते घरची? करमतं ना काका, करमतं. मला नाही येत आठवण. हो, राणी ना आपली, राणीसोबत खेळत जा, आणि काही लागलं तर काकीला मागत जा. हो काका. येताना संध्याकाळी दुपारी चक्कर झाली माझी, नाही तर संध्याकाळी वावरातून येताना आणतो तुमच्यासाठी काहीतरी चीज कुरकुरे आणतो काहीतरी खायला. हो काका. कुठे चालली बाप्पा जोडी? आता जोडीने चालले वाटतं वावरामध्ये. ओ रामभाऊ, लाला भाऊ, ओ लाला भाऊ, रामभाऊ. अरे कशाला भेटले डोकं लावायला? बोल श्यामभाऊ, काय म्हणतो? चला म्हणतो नाश्ता करायला, भजे खाऊ, भजे. चलता का? वा भजे, ही उत्तम गोष्ट केली. तशी ते मला पोहे धडाचे केलेच नव्हते तशी.
चला भजीच खाऊ आता, लय दिवस झाले. भजी चहा. नको नको, कशाला आता? जातो वावराने जातो. राहू दे ते भजी, राहू दे. तू खाऊन घे, तू खाऊन घे. चला ना रामभाऊ, का अर्ध्या तासानं काय होणार आहे तुमच्या वावरामध्ये? चला चला. काय म्हणता लाला भाऊ? बरोबर आहे, बरोबर आहे श्याम भाऊ, तुझं एकदम बरोबर आहे. चला रामभाऊ, होऊनच जाऊ दे आज लगे. 2 प्लेट भजी खाऊनच घेऊ. कशी तरतरी राहती मग, नाश्ता केला ना चांगली तरतरी राहती मग दिवसभर काम करायची. चला मग आता काय, पोहे खाऊ खाऊ जीव वैतागला तसा आहे घरचे. चला भजीच खाऊन घेऊन चहा पिऊ मग. बाई बाई शांता, तुझ्या हातचं स्वयंपाक जेवण जबरदस्त जेवण झालं आता माझं. आता झोप येते बघ मला. आता असं वाटतं का थोडं अंग टाकावं, पडावं वाटायलंय. पडा ना काकी. तुम्ही काय करा, आतमध्ये झोपी जा. इथे झोपल्या तरी चालतं, चांगलं वारं सुटले. आणि तुम्ही पडता तोपर्यंत मग मी जाऊन येऊ का बाजारात जरा? माझ्या मैत्रिणीचं काम आहे आणि माझं पण काम आहे थोडं, जाऊन येते म्हणते. मग काय म्हणता? चालतं ना शांता, जाऊन ये. तू तुझं काम हे करून घे, माझं काही टेन्शन नाही आहे. मी आता पडते, अंग टाकते थोडं. चालतं. आणि राणी आणि छोटी गेलेले आहे बाहेर खेळायला, त्या खेळतच असतील बघा. खेळू दे त्यांना. आता कोणाचं ऐकणार आहे का त्या? आता कोणाचं नाही ऐकत. शांता, छत्री राहू दे बाई सोबत. छत्री घेऊन जा. कसं आहे, घडीतच पाऊस पडतो, घडीतच ऊन पडतं. छत्री राहू दे. हो ना काकी, घेऊन जाते. तुम्हाला काय आणायचं का काकी बाजारातून? सांगा तर, घेऊन येते मी. नाही बाई, काय नको मला, काही नाही आणायचं. बरं चला, येते मी. राणी, तुझी तर कुठलीच दोस्त नाही ना खेळायला. आणि काय खेळायचं आपण मग? हो ना का छोटी? मला वाटलं होतं सगळे खेळत असतील म्हणून, पण सगळे घरातच खेळू लागले. संध्याकाळी येऊ म्हणे 5 वाजता 4 वाजता 5 वाजता 4 वाजता असं सांगू लागले सगळे. काहीतरी करायचं मग. जाऊ दे म्हटलं, आपण दोघीच खेळू ना. काय खेळते दोघींमध्ये? काही मजाच नाही येत, काहीच. लपाछुपीची मजा नाही, पकडापकडीची मजा नाही, मग काय खेळायचं दोघींमध्येच? ते तर आहे म्हणा. राणी, तुला एक सांगू का? मला ना माझ्या कुत्र्याची लय आठवण येली. मी अशी एकटी असली ना तर मग मी त्याच्यापाशीच जाऊन बसत असते आणि त्याच्याशीच खेळत असते. ते माझ्याकडे एक कुत्र्याचं पिल्लू आहे ना, त्याच्याशी आम्ही पाळलं आहे ना. तू पाहिलं का कधी? नाही ना, मी कुठं पाहिलं? मी किती दिवस झाले मी आलेच नाही ना. तुझ्या घरी कुठं आले मी? मला पण कुत्र्याची पिल्लं फार आवडतात. मग त्याशी कशी छान असतात ना, गोड असतात ना. मला त्यांच्यासोबत खेळायला फार आवडतं छोटी. मला पण खूप आवडतं. राणी, मग तू पण पाळून घ्यायचं काकी सांगून एखादं कुत्रं मी जसं पाळलं तसं. जमतं की नाही? जमतं, पण आमच्या इथं मला कुत्रं दिसलंच नाही कधी छोटंसं पिल्लं उचलून आणायला. मोठ्या कुत्र्यांना थोडी उचलून आणता येत असतं. पिल्लूच लागेल ना घरी आणायला. हो मग, पिल्लू असेल तरच त्याला सवय लागते. छोटी, तुला माहिती का, इथे मागे डोंगर नाही तर तिथे कुत्र्याचं पिल्लू आहे. हो, मला त्या दिवशी सांगत होता राजू की तिथं छोटे पिल्ले आहे कुत्र्याचे म्हणून. गण्याने पण पाहिले होते. तिथे जायचं का आपण कुत्र्याचं पिल्लू आणायला? हां, काय म्हणतीस? कोणता डोंगर बाई? मला नाही माहिती ना कोणता डोंगर. मला तिकडचं काही नाही माहिती बाई. लय दूर आहे का? नाही, जास्त दूर नाही आहे. जायचं का मग? चल मग, चला तशी तर चल मग. बाप रे राणी, इथं किती वाळू आहे बघ. वाळूचा ढिगलच पडलेला आहे. हो ना छोटी, त्यात काय लगे एवढं? चल ना, वाळूवर खोपा खेळू थोड्या वेळ. चल, खोपा वाळूवर. ते कसं असतं? मी नाही खेळत आतापर्यंत कधी. चल राणी, चल मी तुला दाखवते. किल्ले बनवू, वाळूवर खोपा खेळू. चल पटकन. चल छोटी, चल. उकर माती हातानी. मी जशी उकरते तशी उकर माती हातानी. हो, चल. छोटी, ते बघ मागे, तिथे तर लाल माती आहे आणि वरतून चढायला जागा आहे. चल तिथे उड्या मारू. चल. पहिले मी मारते राणी, बघा कशी जोरात उडी मारते मी दणकन. 1 2 साडे माडे 3. आता तुझी बारी राणी, आता तुझी बारी. ऐ शाबाश राणी, मार जोरात दणकन उडी लगे. हो, थांब. मी म्हणते 1 2 3. 1 2 साडे माडे 3. किती मज्जा येते. चल आता तुझी बारी. शीला, आपण आणलं तर खरं ना सगळं? बाई, घाईमध्ये काही राहिलं तर नाही ना शांताबाई, मला जे आणायचं होतं ते मी सगळं आणून घेतलं ना. मसाल्याचं लिस्टनुसार आणून घेतलं मी, यादीनुसार. तुला काय आणायचं होतं? भाजीपाला, आंबे घेतलं का सगळं? घेतलं तर खरं म्हणा मी.
मी पण यादी बनवूनच घेतली होती ना, झालं तसं. काय बे शांताबाई, एवढं सवज उचलून मला दम लागतो बाबा. नुसतं असा जीव खालीवर पाणी पाणी पाणीच करतो नुसतं जीव. मग काय व शीला, एवढंसं वजन नाही तुझं आणि काय तुझा जीव धगधग धगधग करतो. माझ्यासारखी असली असती गोलमटोल तरी मी समजून घेतलं असतं. एवढंसंच वजन तुझं आणि त्यातही तुला दम लागतो का? वजनाचं काय शांताबाई, वजनावर काही नसतं. म्हणजे असं म्हणा, भरपूर गोष्टी असतात, पण एखाद्याची शरीरयष्टी जाडीजुडी असते शांताबाई, आणि एखाद्याची शरीरयष्टी कमजोरच असते. तुम्ही कितीही करा, काहीही करा, कितीही खा, चांगलं चुंगलं तूप बीट सगळं खा, तरी पण एखादा जाडा होतच नाही. आणि एखाद्याने कितीही मन लावून खाणं कमी केलं, व्यायाम केला, तरी पण त्याचं वजन कमी होत नाही. पण मला काय वाटतं, तरतरी पाहिजे शरीरात शांताबाई, तरतरी पाहिजे शरीरात, तर माणूस चांगलं असतं. जाडीजुडीचं तर एवढं हे नाही. तू बघ ना तक्षी तडतड तडतड आहे, एवढं वजन असून तू, मी तर तुला नाही पाहिलं आता दम लागलेला, एवढी पिशवी उचलून सोबतच आलो आपण तरी पण. हां, हे बरोबर बोलली म्हणा तू, तेवढं मात्र बरोबर आहे. बाई, पोरींवर नजर नाही पडली बाबा, बाहेरच खेळत होत्या म्हणे. एवढं गाव फिरून आलो आपण, पोरींवर नजर नाही पडली. तुला दिसल्या का शीला पोरी कुठं खेळताना? पोरी म्हणा, पोरं बारं, आपल्या तुझं पोरगं वगैरे. नाही बाई शांताबाई, माझा गण्या तर नाही खेळायला आज. त्याला बरं नाही ना, थोडं घरीच येतो. त्याला संध्याकाळी नेऊन तरी आणते. बघते तरी किडकतचं नाही, नुसतं आजारीच पडत राहतं. अन्न बाई दाखवून एकदा. ह्या पण असतील, घरीच असतील पोरी. राणी, ए राणी, पाणी आण बरं मला एक ग्लास. राणी, छोटी, ए छोटी. पोरी कुठे शांता? घरी पोरी नाही घरी. तू गेल्यापासून आलेच नाही त्या. तुझ्या समोर तर गेल्या होत्या. काय सांगता काकी, मी गेल्यापासून आलेच नाही त्या घरी. अहो, तरी बराच वेळ झाला ना, आता 3-4 तास झाले. मी जाण्याच्या अगोदर गेलेले आहे काकी त्या. बाप्पा, कुठं खेळता? मी तर येताना गावातूनच आले ना, पण मला तर नेहमीच्या जागेवर दिसलेच नाही पोरी. बरं ऐका काकी, मी येते, जाऊन पोरींना बघून येते. अगं बाई शांता, जा जा, पण पहिले पाणी तर पिऊन घे. आता आल्यासरसी तशीच कुठं जाती? पाणी पी 2 घोट. नाही काकी, एवढी काही तहान नाही लागली मला. मी येते, जाऊन पहिले पोरींना बघून येते. बरं येऊ का मी पण बघू लागायला? नाही काकी, तुम्ही कशाला येता? तुम्ही उलटं घरीच थांबा. पोरी आल्या तर त्यांना थांबून ठेवा आणि जाऊ नका देऊ पुन्हा कुठं. मी येतेच बघून, आणि तुम्हाला माहिती पण नाही त्याचं काही. मी सनसन बघून येते. जा बाई जा, बघून ये. कामून जीवाला घुरला होता बाई पोरी. कुठं गेल्या आणि कुठं नाही काय की बाई आता. बरोबर, हे काट्ट इथे म्हणजे त्या पण इथंच खेळत असतील. ए राजू, इकडे. राजू, काय काकू? आपली राणी कुठे म्हटलं? राणी तिची बहीण आहे छोटी, कुठे? मला माहिती काकू, मी तर त्यांनाच धुंडू लागलो. मी तर सगळ्यांना धुंडू लागलो खेळायला. कुणीच नाही. आमचं ठरलं होतं इथं भेटायचं. मी त्यांचीच वाट बघू लागलो. का रे, राणी भेटली होती का तुला? हो काकू, राणी तर माझ्या घरी आली होती ना, खेळायला चल म्हणत होती. पण मी तिला म्हटलं, कमी आताच नाही खेळणार म्हटलं. मी 4:30-5 येईन म्हटलं खेळायला. आणि ते खेळायचं ठरलं होतं ना काकू आमचं. हो का? बरं ठीक, बघते मी. बरं, ती भेटली ना तुला, तर तिला सांग पहिले आईने घरी बोलवलं म्हणा. ठेवू नको देऊ तिला, डायरेक्ट घरी पाठव तिला. बरं काकू. मला संध्याकाळी मस्त पिठलं भाकरी कर बाई. मस्त लगे पिठलं खा वाटायला मला. पिठलं कर, भाकऱ्या चांगल्या 2-4. हां, बघू ना संध्याकाळचं संध्याकाळी. आत्तापासूनच कशाला? आत्ता तर तुम्ही सकाळचं जेवण करून आत्ता तर वावरात चाललो, लगेच संध्याकाळची तयारी. तुमचं पण एक काहीतरी भलतंच चालतं बाबा. सांगून ठेवलं. सांगितल्यानं काही जातं का? सांगून ठेवलं भाजी कशी दुसरी म्हणून अगोदरच. हो, पिठलं तर पिठलं, सोपं आहे. बरं, ते दिन्याच्या लग्नाला जायचं ना, त्याच्यासाठी काहीतरी आहेर करावं लागन. काय म्हणती? करावा तर लागल म्हणा. आता कसं सोडून थोडी चालतंय. करावं तर लागल. बघू, जाऊ काहीतरी घेऊन घेऊ. बघ बा, तुझ्या हिशोबाने काय करायचं आणि काय नाही करायचं बजेटमध्ये बघ जरा. नाही तर काही पण आणायचं म्हणशील तर जमणार नाही बरं. मग ते लग्न राहीन बाजूला आणि तुझं माझाच वाद सुरू होऊन जातील. बघू, बघते मी स्वस्तात मस्त बघते काहीतरी. हा अगं बाई, शांताबाई कुठे चालली? राणीला शोधू लागले ना मला. आता 3-3.5 तास झाले बाहेर खेळायला म्हणून बाहेर गेले होत्या. आणि मी बाजारात निघाले तेव्हा पडल्या बाहेर त्या. आणि मी सांगितलं त्यांना की 1 तासाने या बाबा घरात, TV बघत बसा थोड्या वेळ, वाटलंच तर पुन्हा जा म्हणून 4-4:30-5ला खेळायला, असं म्हटलं. मी असं सांगून गेले त्यांना. आणि बाजारातून येऊन बघता येतं काय, पोरी कुठं दिसेना ना. तरी गावभर दिसल्याने बरं येताना. आणि मग घरी जाऊन पाहते तर घरी नाही. आणि काकी म्हणे की त्या आलंच नाही म्हणे घरी.
मग आता पुन्हा शोधात निघाले बाई, याच्या घरी असतील त्याच्या घरी असतं. तशी तर राणी कुणाच्या घरी जात नाही, तुला माहिती ना मला. कुठं जात नाही ती, तिथं खेळत बसती त्या ओट्यावर. एक तर त्या कावेरी बुड्डीच्या तिथं खेळती, नाही तर इकडं त्या याच्या ओट्यावर खेळत बसती. मग दुसरीकडे जातच नाही. आणि आज बघू लागली तर गावभर नाही ती. त्या राजूला माहिती नाही, गण्या तर बाहेर निघालाच नाही म्हणे हिचा आपल्या शिलाचा. काय करू बाई, मला मात्र लय टेन्शन येऊ लागलं. नाही नाही, टेन्शन काय त्याच्यात शांताबाई, काही नाही, गाव आपलंच आहे, काही काळजीचं कारण नाही. असं कसं म्हणता तुम्ही लाला भाऊ? गावाचं काय, येणारे जाणारे असतातच, नाही तर काय. आजकाल एक तर दिवसमान असे काय बोरीने पण ना नुसतं वैताग आणलं बाबा डोक्याला. आता बघते तिला नशी झोडून काढते ना. पहिले तसं तिथे जात नाही ना, मला जात नाही लाला भाऊ ती कुठं, न सांगता जातच नाही खरं. आजच कुठं गेली काय की बाई. हां, एक टेन्शन घेऊ नको शांताबाई, एवढं काही नाही झालं असन. खेळत बसले असन कोटी एक कुठं त्या. राणी मला माहिती आहे ना, राणी तशी नाही ना, न सांगता कुठं जाणारी, तशी नाही ती. असन कुठं तरी. आता एकीला दुसरी सोबत म्हटल्यावर खेळत असतील. तू काही टेन्शन घेऊ नको. बघ आम्ही पण जाताना वगैरे बघतो, आणि दिसलं ना तर सांगून देतो. जा बाबा घरी. काय येऊ तुझ्यासोबत शोधायला? येऊ का? काय म्हणती? चलत असशील तर. नाही, माझ्यासोबत तर नको येऊ तू. तू ते जाताच बघ कुठं असेल तर तिला सांगून दे बाई, मी वाट बघते म्हणून घरी. कुठं गेली असेल बाई ही राणी, कशाला बाई कुठं. एक तर ती छोटी सोबत तिच्या, दुसऱ्यांचं लेकरू घेऊन गेली बाई. आता काय झालं बिलं तर बापा, कोण पोरी अशा करता कळत नाही बाबा.